नमस्कार मित्रांनो, आपले स्वागत आहे सिद्धी समर्थ एज्युकेशनच्या परिवारामध्ये. आज आपण पाहणार आहोत लोकमान्य टिळक यांच्या पुण्यतिथीनिमित्त अतिशय सुंदर मराठी भाषण. चला तर मग सुरू करूया. क्रांतीची मशाल पेटवली, स्वराज्यासाठी सिंहगर्जना केली. क्रांतीची मशाल पेटवली, स्वराज्यासाठी सिंहगर्जना केली. स्वातंत्र्याची नवी प्रेरणा लोकमान्यांनी जनतेला दिली. स्वातंत्र्याची नवी प्रेरणा लोकमान्यांनी जनतेला दिली. लोकमान्यांनी जनतेला दिली. नमस्कार. सन्माननीय व्यासपीठ, वंदनीय गुरुजन वर्ग आणि माझ्या मित्रमैत्रिणींनो, आज 1 ऑगस्ट महान स्वातंत्र्यसेनानी लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांची पुण्यतिथी. लोकमान्य टिळकांचा जन्म 23 जुलै 1856 रोजी रत्नागिरीतील चिखली गावात झाला. त्यांचे पूर्ण नाव बळवंतराव गंगाधर टिळक असे होते. टिळक हे अत्यंत हुशार, शूर आणि निधड्या छातीचे नेते होते. त्यांनी इंग्रजांविरुद्ध लढा देण्यासाठी लोकांना एकत्र आणले. लोकांमध्ये एकता निर्माण व्हावी म्हणून त्यांनी सार्वजनिक गणेश उत्सव आणि शिवजयंती हे उत्सव सुरू केले. लोकांमध्ये जागृती करण्यासाठी त्यांनी केसरी आणि मराठा ही वृत्तपत्रे सुरू केली. त्यांनी इंग्रजांना ठणकावून सांगितले होते, स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध अधिकार आहे आणि तो मी मिळवणारच. त्यांच्या या महान कार्यामुळेच जनतेने त्यांना लोकमान्य ही पदवी दिली. 1 ऑगस्ट 1920 रोजी या महान देशभक्ताचे निधन झाले. अशा या थोर नेत्याला माझे कोटी कोटी प्रणाम. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. मित्रांनो, अशा प्रकारचे नवनवीन शैक्षणिक व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.